हॅलो, नमस्कार. स्पेशल टिप्समध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा विषय हा मुलांसाठी आहे. तुम्हाला माहिती आहे तुमची पत्नी, तुमचा पार्टनर तुमच्याबरोबर भांडतो, वैतागतो, रडतो, रागवतो, बरंच काही करतो आणि तुम्ही त्याला कटकट समजता. परंतु ती कटकट नसते. ती व्यक्ती, मग ती तुमची पत्नी असेल किंवा तुमचे घरचे कुठले रिलेटिव्हज असतील, ते तुमच्यासाठी तुम्हाला ओरडत असतात. हे करू नको, हे कर, हे चुकतंय, हे चुकत नाहीये, असं वारंवार सांगतात आणि तुम्ही मात्र बदलत नाही. आणि तुम्हाला वाटतं की अरे ही सारखीच कटकट आहे म्हणून तुम्ही इग्नोर करता. पण तुमच्या ह्या इग्नोरन्सचा किंवा तुमच्या ह्या बिहेवियर्सचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो हे तुम्ही बघितलंय का? नाही. ती व्यक्ती बोलते, रागवते आणि एक दिवशी तिला हे समजतं की तिची व्हॅल्यूच नाहीये आणि ती व्यक्ती कायमची शांत होऊन जाते. बोलणं, भाषण, सजेशन सगळं त्याचं बंद करते आणि हे तुम्हाला समजायलाच उशीर होतो. तुम्ही हा विचार केलाय का? तुमच्या नात्यात जर असं होत असेल, तर निश्चितच रिलेशनवर फोकस करायची गरज आहे. त्या व्यक्तीला शांत बसवू नका. कारण ती व्यक्ती एकदा खचली की मग कायमची खचली. मग परत ती उभं राहू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या रिलेशनला तुम्ही कसं जपायचं हे तुम्हीच ठरवायचं. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याबरोबर इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.